आला. बरेचदा त्या मिलिटरी एरियामध्ये प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे असं होण्याची शक्यता आहे. तर अनेक लोकांना कदाचित निराशा आलेली असेल. निराशा झटकून टाकूया आपण आणि देवाचा आपण गौरव करण्यासाठी आणि आपलं हृदय प्रभूकडे लावण्यासाठी आपण प्रभूवर आपलं लक्ष केंद्रित करूया. म्हणजे प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करेल. प्रियांनो, ब्रदर जेव्हा सूचना देत होते तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं. जसा बाप आपल्या लेकरांना वेगवेगळ्या सूचना देतो, तसं हे चित्र उभं राहिलं. मला खूप आनंद वाटतो. बंधू विजय अंधारे हे पित्यासारखं तुम्हा लोकांची काळजी घेत आहेत आणि कुटुंबातील प्रमुख ज्या रीतीने लेकरांना सूचना देतो तशा प्रकारच्या सूचना ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि मेंढपाळाचं पण चित्र उभं राहिलं की चांगला मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ जो असतो तो काळजी घेणारा असतो आणि तो आपल्या मेंढरांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतो. तर आपण देवाचे उपकार मानूया की तुम्हाला ख्रिश्चन ग्रुप सारसनगरला इतके छान प्रभूने लीड करणारे लोक दिलेले आहेत. त्याबद्दल आपण देवाची स्तुती करूया. एक घटना मला आठवते. आता पावसाळी वातावरण आहे आणि गेल्या 2 महिन्यांपासून चांगला पाऊस पडत आहे, परंतु सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही. बरेच दिवस आपल्याकडे पाऊस नव्हता आणि शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळून गेलं होतं आणि या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी लोकांच्या तोंडचं पाणी पळून गेलं होतं कारण पाऊस नव्हता. आणि आता कसं होणार? आणि जून महिना अक्षरशः कोरडा गेला प्रियानो. आणि सगळीकडे प्रार्थना होत होत्या. तुम्ही देखील प्रार्थना करत होतात, आम्ही देखील प्रार्थना करत होता. आम्ही देखील प्रार्थना करत होतो आणि मंडळ्या प्रार्थना करत होत्या, देवाचे लोक प्रार्थना करत होते. देवाने त्या प्रार्थना ऐकल्या. परंतु एका भावाचा फोन आला. असे खूप सारे फोन येत होते, ब्रदर आमच्या गावामध्ये अद्याप पाऊस नाहीये. आणि जे शेतकरी वर्गातले बंधूजन आहेत ते सतत आणि सतत प्रार्थनेचा विषय देत होते, सांगत होते की आमच्यासाठी विशेष करून प्रार्थना करा, कारण पीक आलं नाही तर पिकावर घर चालतं आणि मग मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्या पीक पाण्यामधूनच येतो, त्या पिकामधूनच निघतो आणि इतर देखील प्रश्न सुटतात. आणि मग त्यांनी खूप प्रार्थना करायला सांगितले. एक मुलगा आपल्या बापाला विचारत होता, म्हणजे इतका शेतकरी भावाने मला ती घटना सांगितली. तो म्हणाला की पप्पा, जर पीक आलं नाही या वर्षी तर मग काय करायचं? जमीन तर पूर्ण सुकून चाललेली आहे, वाळत चाललेली आहे. त्या भावाने आपल्या मुलाला खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले की जमीन सुकत चालली असेल, सुकू दे. हा, आणि तडे जात असले तरी तडे जाऊ दे, परंतु देवाची कृपा कधी सुकून जात नाही आणि देवाच्या कृपेला कधी तडे जात नाहीत. आणि देव जो आहे तो आशीर्वादांचा दाता आहे. आपला आनंद देवामध्येच आहे, प्रभूमध्येच आपला आनंद आहे. आपला आनंद पीक पाण्यावर नाहीये. आणि जो आपल्या आनंदाचा स्रोत आहे तोच आपली सगळी काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि मला खात्री पटली की खरोखर हा बिलीव्हर असणार, कारण बिलीव्हर व्यक्तीचाच इतका स्ट्रॉंग फेथ असू शकतो. आणि ही घटना जी आहे ती मला यासाठी सांगावीशी वाटली, कारण आजचा आपला विषय जो आहे तो याच विषयाशी संबंधित आहे. प्रियांनो, आपण 2 वचनं वाचणार आहोत आणि आपल्यासाठी बंधू विकी डिल्पे हे पुलगाव वर्धा या ठिकाणाहून वचन वाचणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 26, 27 आणि 28 वचन, त्यातलं ब्रदर फक्त 28 वचन वाचलं तरी चालेल. 28वं वचन वाचा, लुकाचं शुभवर्तमान. हा, आवाज येतोय तुमचा. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 28वं वचन वाचा ब्रदर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जुन्या करारातून एक वचन वाचायचंय. पहिलं आपण हे वचन ऐकूया आणि तुम्ही देखील आपली बायबल उघडी ठेवा. जर जे लोक घरी आहेत त्यांना मी विनंती करतो, म्हणजे तुम्हाला देखील समजेल ब्रदर विकी हे योग्य रीतीने वाचत आहेत की नाहीत आणि त्यांचा आवाज देखील तुम्हाला येत आहे की नाही हे देखील समजेल. ओके ब्रदर, वाचा. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. थँक्यू. याच्यापेक्षा कोणाचं वेगळं भाषांतर आहे का जे ब्रदरने वाचलं? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही शब्द असलेलं भाषांतर कोणाकडे असेल तर मी विनंती करतो त्यांनी पण वाचावं. दुसरं काही भाषांतरामध्ये दुसरे शब्द काही आहेत का? कोणाच्या भाषांतरामध्ये वेगळे शब्द असलेलं भाषांतर? ओके, कोणाचं नाही आहे तसं भाषांतर.
आपण पुढे जाऊया, जुन्या करारामध्ये येऊया. जुना करार किती लोकांना पटकन काढता येतो मला माहिती नाही. योएलचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय प्रत्येकाला काढावा लागेल. माहिती आहे तुम्हाला योएलचं पुस्तक कुठे आहे? योएलचं पुस्तक आहे होशेच्या पुस्तकाच्या नंतर, आमोसच्या पुस्तकाच्या आधी. ओके, तर होशेच्या पुस्तकाच्या नंतर येणारं योएलचं पुस्तक आहे, त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12वं वचन बंधू डिल्पे आपल्यासाठी वाचणार आहेत. ब्रदर, कृपा करून ते वचन सुद्धा वाचा. योएलचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12वं वचन कृपा करून वाचा. माझा आवाज येतोय पुस्तक, ब्रदर? हा येतोय ब्रदर, वाचा. योएल 1:12. हा. द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे, डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत, मानव जातीचा आनंद आटला आहे. हा, खूप छान, खूप सुंदर हे वचन आहे. योएल संदेष्टाने हे वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी तो असं म्हणतो, द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचं झाड कोमेजून गेलं आहे, डाळिंब, ताड आणि सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडं सुकून गेली आहेत. आणि त्याचा शेवट फार सुंदर केलेला आहे, मानव जातीचा आनंद आटला आहे. मानव जातीचा आनंद आटला आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे वचन का घेतलं बरं? मानव जातीचा आनंद आटला आहे त्याचा आणि लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 28व्या वचनाशी काय संबंध आहे? तर त्याचा फार जवळचा संबंध आहे प्रियानो. लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण लुकाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 28व्या वचनामध्ये बंधू विकी डिल्पे यांनी काय वाचलं बरं? त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, देवदूत तिच्याकडे म्हणजे मरियेकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. आता आपल्या भाषांतरामध्ये कल्याण असो असा शब्द आहे, परंतु जे मूळ भाषांतर आहे ग्रीक भाषांतर, त्याच्यामध्ये कल्याण असो असा शब्द नाहीये. त्याच्यामध्ये शब्द आहे आनंद कर. लक्षात घ्या. मला माहिती नाही भाषांतरकारांनी असं भाषांतर का केलं. कदाचित त्यांना ते अधिक योग्य वाटलं असणार, सुटेबल वाटलं असणार, मला माहिती नाही. परंतु बरेचदा काहीतरी अयोग्य शब्द वापरल्यामुळे आपल्याला मूळ शब्दाचा आनंद लुटता येत नाही. खरं तर या ठिकाणी हा शब्द असा असायला पाहिजे गब्रिएलाच्या मुखातला, हे कृपा पावलेली स्त्रिये, आनंद कर, प्रभू तुझ्या बरोबर असो, असा असायला पाहिजे. तर तो शब्द जो आहे ना प्रियांनो, हे कृपा पावलेली स्त्रिये कल्याण असो, ते कल्याण असो नाहीये, ते आनंद कर असा शब्द आहे. आता नवीन करारामध्ये आम्हाला मुख्य विषय प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळतो आणि तो देवाचा पुत्र या जगामध्ये येणार होता प्रियांनो. आणि जगामध्ये जो देवाचा पुत्र येणार आहे तो स्वतः आनंदाचा स्रोत आहे, तो आनंदाचा उगम आहे, तो आनंदाचा झरा आहे. आणि देव काय म्हणतो माहितीये का? आता आनंदाचा झरा मानव जातीकडे येत आहे, आनंदाचा स्रोत मानव जातीकडे येत आहे, म्हणून तुम्ही आनंद करा. हा गब्रिएलाचा संदेश म्हणण्यापेक्षा देवाचा संदेश आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आनंद कर, है ना? किती देवाचा सुंदर हा संदेश आहे. आणि प्रियांनो, मरियेला माहिती नाही किती परिस्थिती कळून आली होती, पुढे तिच्या वाट्याला काय येणार होतं आम्हाला माहिती नाही प्रियांनो. त्या परिस्थितीचं गांभीर्य तिला किती कळलं होतं ते मला माहिती नाही, पुढे काय होणार आहे ते तिला माहिती नाही. पण देवदूत तिला म्हणतोय आनंद कर, कारण फार मोठी घटना घडणार आहे. देवाचं कार्य आता सुरू झालं आहे, देवाचा पुत्र येणार आहे, सुवार्ता येणार आहे आणि तारण येणार आहे. आणि त्या वधस्तंभाच्या द्वारे जगातल्या लोकांसाठी, पापी लोकांसाठी कृपा वाहणार आहे. म्हणून आनंद कर. प्रियांनो, आज तुम्हाला आनंद करायला पाहिजे, आज तुम्हाला जल्लोष करायला पाहिजे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासाठी उपलब्ध झाली.
जितके लोक तुम्ही जॉईन झालेले आहात त्या सर्वांसाठी देवाची महान कृपा उपलब्ध झालेली आहे. परंतु जुन्या करारामध्ये मात्र असा शब्द नाहीये. जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे, द्राक्षीचा वेल वाळून गेला आहे, अंजिराचं झाड कोमेजून गेलं आहे, डाळिंब, ताड आणि सफरचंद अशी मळ्यातली सगळी झाडं सुकून गेलीत. आणि त्याच्या शेवटी योएल संदेश तर असं म्हणतो, मानव जातीचा आनंद आटला आहे, मानव जातीचा आनंद सुकून गेला आहे. पण तुम्हाला माहिती याची पार्श्वभूमी जर पाहिली, जितके लोक जुना करार वाचतात, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार होतो पण उगाच त्याच्यामध्ये वेळ जाईल. किती जणांनी योएलचं पुस्तक वाचलं मला विचारायचं होतं, परंतु विनाकारण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. योएल वाचलं नसेल तर अवश्य वाचा. थोडक्यात तुम्हाला याची पार्श्वभूमी मला सांगावीशी वाटते. इस्रायल लोकांच्या पापामुळे टोळधाड आली होती आणि या टोळधाडीमुळे भयंकर आपत्ती इस्रायल देशामध्ये पसरली होती आणि शेती, द्राक्षवेली, अंजिराची झाडं आणि सगळं पीक नष्ट झालं होतं. तुम्ही कल्पना करू शकता, एका गावातलं जर घटना असेल तर तरी आपल्या अंगावर शहारे येतात आणि समजू शकतो. एखाद्या जिल्ह्यातली घटना असेल तर ती सुद्धा भयानक आहे. पण एका देशातलं हे चित्र आहे, इस्रायल देशातलं. कल्पना करा काय लोकांची स्थिती झाली असेल, काय त्यांच्या आर्थिक जीवनावर परिणाम झाला असेल, त्यांच्या सामाजिक जीवनावर काय परिणाम झाला असेल, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर काय परिणाम झाला असेल, थोडी कल्पना करा. आणि जेव्हा सगळा खडखडाट, त्यावेळेस काय होतं, आनंदावर परिणाम होतो आणि त्यांचा आनंद आटून गेला होता, मनुष्यापासून आनंद कोमेजून गेला होता. आणि त्याच्या अगदी विरोधातला संदेश या ठिकाणी देवाने गब्रिएलाच्या द्वारे मरियेला पाठवला आणि तोच संदेश आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आलेला आहे. आनंद कर. कारण देवाला माहिती आहे आनंद करण्यासारखी परिस्थिती नसणार तुमची, नसणार. आनंद सुकून गेला असणार, आनंद कोमेजून गेला असणार. एका बाजूला पाप आहे, दुसऱ्या बाजूला अधर्म आहे, अन्याय आहे, अनिती आहे, अनाचार आहे, अनागोंदी आहे आणि तुटलेपणा आहे प्रियांनो. आणि बऱ्याचशा गोष्टी उजाड झाल्यासारख्या तुम्हाला दिसतात. बऱ्याचशा गोष्टीमुळे अस्ताव्यस्तपणा तुमच्या जीवनामध्ये आलेला असतो, भग्नपणा असतो. त्याच्यामुळे तुम्ही शोक करत असता प्रियानो, दुःख असतं, अश्रू असतं. बरेचसे लोक त्यांच्या व्यथा मांडतात आणि खूप वाईट वाटतं प्रियानो. मला आठवड्याभर सतत आणि सतत फोन येत असतात. माझ्या प्रेयरची डायरी जी आहे ती मला असं वाटतं वर्षभरचे मॅटर राहतील, परंतु एका डायरीमध्ये कधी कधी इतके मॅटर येतात की दुसरी डायरी करावी लागते. सतत लोकांचे प्रश्न येत राहतात, येत राहतात, येत राहतात. त्यांच्या जीवनामध्ये शोक आहे, दुःख आहे, अश्रू आहे, उदासी आहे, निराश आहे. आणि या गोष्टी असल्यानंतर तुम्ही कोणाला बोलू शकत नाही, अरे आनंद कर, अरे हर्ष कर, अरे जल्लोष कर, है ना? परंतु देवाचं वचन सांगतं आनंद कर. योएल म्हणतो मनुष्यापासून आनंद आटून गेलाय. गब्रिएल म्हणतो, किंवा असं म्हणूया की देव म्हणतो आनंद कर. कारण या आनंद आटलेल्या जगात आनंदाचा स्रोत, आनंदाचा उगम, आनंदाचा झरा स्वतः आलेला आहे किंवा स्वतः येणार आहे. त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर तो येणार होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा आनंद का आटून जातो? हा आनंद त्या स्रोतापासून दूर गेल्यामुळे तो आनंद आटून गेला, इस्रायल लोकांच्या बाबतीत म्हणायचं तर. कारण ते देवापासून दूर गेले प्रियांनो. आणि संदेश त्यांच्याद्वारे जो संदेश त्यांच्यापर्यंत येत होता, त्या संदेशाचं मर्म, त्या संदेशाचा मुख्य विषय, केंद्रबिंदू मसीहा होता. त्याच्यापासून ते दूर गेलेले होते प्रियांनो. तुला माहितीये का, तो निघून गेलेला आनंद, आटून गेलेला आनंद पुन्हा आणण्यासाठी देवाने त्याच्या प्रिय पुत्राला पाठवलं. तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे. आता हल्ली सगळ्या लोकांकडे मोबाईल असतो. कल्पना करा तुमच्याकडे मोबाईल आहे,
सुंदर स्क्रीन आहे, पुष्कळशे ऍप्स त्याच्यामध्ये आहेत, परंतु बॅटरी मात्र संपलीये. आता बॅटरी संपली की सगळं संपलं. तसंच बाहेरून सगळ्या गोष्टी असल्या, परंतु माणूस आतून कोरडा असला तर त्या कोरड्या माणसाला बाहेरच्या कुठल्याही गोष्टी आनंद, सुख, सौख्य, समाधान काही देऊ शकत नाही. हं? आता हा जो मोबाईल जो असतो त्याला जर पुन्हा ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्याची बॅटरी चार्ज करावी लागते आणि चार्ज करण्यासाठी त्याला जो स्रोत आहे त्याच्याशी जोडावं लागतं प्रियांनो. माणसाच्या बाबतीत पण तसंच आहे. निघून गेलेला आनंद, आटून गेलेला आनंद पुन्हा मिळवण्यासाठी त्याला स्रोताशी जोडलं गेलं पाहिजे. पण मनुष्य काय करतो? मनुष्य नवीन नवीन गोष्टी शोधत राहतो. त्याला असं वाटतं पैशामुळे त्याला आनंद मिळेल, त्याला एखादं पद मिळालं की आनंद मिळेल, त्याला एक मान मिळाला, सन्मान मिळाला, त्याला एखादं नवीन नातं मिळालं तर त्याला आनंद मिळेल. त्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये मनोरंजन आलं तर आनंद मिळेल, माझ्या जीवनामध्ये भरपूर यश आलं, संपत्ती आली, सोनं आलं, चांदी आली आणि माझी इस्टेट वाढली, गाडी आला, बंगला, गाड्या आल्या, बंगला आला, जमीन आली, नोकर चाकर आले. त्याला काय वाटतं माहितीये का? माझ्या जीवनामध्ये आता आनंदच आनंद येणार. पण मुख्य प्रश्न जो आहे तो सुटलेला नसतो. मुख्य प्रश्न काय आहे? मुख्य जी गोष्ट आहे, जी उणीव आहे ती ही आहे की आनंदाच्या स्रोताशी तुम्ही जोडले गेलेले आहात का? त्या उगमाशी तुम्ही कनेक्ट झालेले आहात का? आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितली. आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये असं म्हणाला की माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला माहिती आहे का? हे बायबल जे आहे ना हे कशासाठी आहे? हे बायबल यासाठी आहे की ख्रिस्ताचा आनंद जो आहे तो तुमच्यामध्ये असायला पाहिजे, माझ्यामध्ये असायला पाहिजे आणि तुमचा आणि माझा आनंद परिपूर्ण होण्यासाठी त्याने ही वचनं दिलेली आहेत प्रियांनो. इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे. पण गमतीची गोष्ट काय माहितीये का? आपला आनंद परिस्थितीवर आधारलेला असतो. आपण काय विचार करतो की माझी परिस्थिती ठीक झाली की मी आनंदी होणार, मला चांगली नोकरी मिळाली की आनंदी होणार, पगार कमी असेल तर आपण असा विचार करतो भरपूर पगार मिळाला की मी आनंदी होणार, मग नोकरी मिळाली, मग नंतर मनुष्य विचार करतो आता माझं लग्न झालं पाहिजे, लग्न झालं की मी आनंदी होणार आणि मग लग्न झाल्यानंतर मग त्याला असं वाटतं की मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला तर मी आनंदी होणार आणि मी जास्त आनंदी होणार. मग तो घर घ्यायचा विचार करतो, त्याला वाटतं घर घेतलं तर मी आनंदी होणार, पण घर घेण्याची ऐपत नसते, मग त्याला कर्ज घ्यावं लागतं. मग तो विचार करतो माझं कर्ज फेडलं गेलं तर मी आनंदी होणार. मग तो विचार करतो आता मला पदोन्नती मिळायला पाहिजे, मग पद मिळालं तर मी आनंदी होणार. मग तो प्रार्थना करत राहतो, मग काही दिवस त्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, मग तो म्हणतो मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं तर मी आनंदी होणार. आता तुम्हाला माहितीये ख्रिस्ती समाजामध्ये वेगळी समस्या असते. ख्रिस्ती समाजातले बरेचसे लोक चर्चला जातात, अं? पण तुम्हाला माहितीये गंमत का असते? ख्रिस्ताचा आनंद नसतो. तुम्ही भजन करता, कीर्तन करता, प्रार्थना करता, शास्त्र वाचन करता, सगळं करता आणि सगळ्या गोष्टींसाठी हात वर नेहमी. हं? पण घरी गेल्यानंतर काय परिस्थिती असते? पूर्ण वेगळी. घरामध्ये वादविवाद असतात, कलह असतात, शिवीगाळ असते, चिडचिड असते आणि कधी कधी परिस्थिती इतकी टोकाला जाते की ते लग्न पूर्ण विस्कळीत होऊन जातं आणि कित्येकदा ते पती आणि पत्नी वेगळे होऊन जातात. चर्चमध्ये हालेलुया, प्रेज द लॉर्ड आणि घरामध्ये कटुता, उजाडपणा, अस्ताव्यस्तपणा, भग्नपणा सर्व गोष्टी असतात. आणि गमतीची गोष्ट काय माहितीये का? चर्चमध्ये गेल्यानंतर माणसांना खूप स्फुरण येतं. मी पाहिलेलं आहे. ते म्हणतात देव महान आहे, आपल्या देवासारखा ग्रेट देव दुसरा कोणी नाहीये. पण एकांतामध्ये असले किंवा समाजामध्ये वावरत असले ना की लगेच म्हणतात सर्व धर्म समभाव. आणि मग सगळ्या गोष्टी करतात तो, सगळं चालतं. मला खूप आश्चर्य वाटतं, मला खूप आश्चर्य वाटतं. अं, सगळ्या रंगामध्ये ते रंगून जातात आणि
देवावर रुसवा पण असतो, फुगवा पण असतो आणि तक्रारी पण असतात. देव माझं काही ऐकत नाही. म्हणजे बायबल असतं तुमच्याकडे, पण आनंद नाही. चर्च आहे, पण ख्रिस्ताशी जवळीक नाहीये. हा, स्तुती करतात, प्रशंसा करतात, गीतं गातात, भजनं गातात, पण हृदयामध्ये पोकळी आहे. त्याच्यामध्ये कुठलं गीत नाहीये, त्याच्यामध्ये कुठली स्तुती नाहीये, प्रशंसा नाहीये, आनंदाचे झरे नसतात प्रियांनो. ओठावर हालेलुया असतं आणि मन कडवटपणाने, तक्रारीने भरलेलं असतं. म्हणजे बाहेरून आपण धार्मिक दिसतो, पण आतून मात्र कोरडे असतो प्रियांनो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना सोन्याने रंगवलेल्या कबरी असं म्हणतो. ते बाहेरून सुंदर दिसतात कबरा, परंतु आतून त्याच्यामध्ये सर्व सडकं, कुचकं, नासकं असतं. आणि बघा, आनंद जर पैशावर असेल, तर पैसा गेला की आनंद गेला, नोकरी गेली की आनंद गेला, मान्यता गेली की आनंद गेला, हं? परिस्थिती बदलली की आनंद गेला. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, जेव्हा ख्रिस्त तुमच्या आनंदाचा उगम असतो, ख्रिस्ताशी तुम्ही कनेक्ट झालेले असता, जोडले गेलेले असता प्रियांनो, तेव्हा तुमचा आनंद कुठलीही परिस्थिती हिरावून घेऊ शकत नाही. त्या शेतकरी भावासारखं तुम्ही उत्तर देऊ शकता की पावसावर आपलं काय अवलंबून नाहीये, आपलं अवलंबून आहे ख्रिस्ताच्या आनंदावर, देवाच्या कृपेवर आपण जगतोय. प्रियांनो, ही गोष्ट जी आहे ती फार महत्वाची आहे. ख्रिस्ती आनंद परिस्थितीवर आधारित नसतो प्रियांनो, तो ख्रिस्तावर आधारित असतो आणि तो असायला पाहिजे. कारण परिस्थिती बदलली, चांगली झाली परिस्थिती, भरभराट झाली, सर्व काही हिरवगार झालं, की आनंद करणं सहज होतं, सोपं होतं आणि साहजिकच होऊन जातं. परंतु परिस्थिती तुमची विपरीत झाल्यानंतर जर तुम्ही आनंद करू शकता, तर मात्र त्यात पॉवर आहे, त्यात ताकद आहे, त्यात शक्ती आहे आणि ती शक्ती सुवार्तेचं सामर्थ्य दाखवते. ते वधस्तंभाचं सामर्थ्य दाखवते. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य दाखवते, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं. प्रियानो, त्याच्यात पॉवर आहे. आणि जर तुमचा आनंद परिस्थितीने बांधून ठेवलेला असेल, तर मग तुम्हाला ख्रिस्ताशी कनेक्ट होण्याची गरज आहे प्रियांनो. तुम्हाला माहितीये, योहानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने तेच दाखवून दिलं. योहानाचा 2रा अध्याय कशासाठी फेमस आहे बरं, सांगा मला. योहानाच्या 2ऱ्या अध्यायाची खासियत काय आहे बरं? कोण सांगेल मला? योहानाचा 2रा अध्याय, त्याचं वैशिष्ट्य काय? बायबल न उघडता सांगायचं, नो चिटिंग. ओके, कोण सांगेल बरं पटकन? जे बायबल वाचणार आहे ते पहिला सांगू शकतील. चमत्कार केलेला आहे तिथं काना गावात. येस, अगदी बरोबर. बघा, विकी ब्रदरनेच उत्तर दिलं. तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. मला ख्रिश्चन युथ ग्रुप सारस नगर कडून अपेक्षा आहे. प्रियांनो, योहानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला चमत्कार आहे. पहिला चमत्कार आहे आणि तो चमत्कार काय आहे? काय चमत्कार काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? काय केलं? पाण्याचा द्राक्षारस केला. पाण्याचा द्राक्षारस केला प्रियांनो. आणि तुम्हाला माहितीये, आता ब्रदर बोलले तो चमत्कार आहे, परंतु ऍक्च्युअल तो चमत्कार नाहीये, लक्षात घ्या. ते चिन्ह आहे, ते चिन्ह आहे, लक्षात घ्या, ते चिन्ह आहे. आणि पहिले चिन्ह असा शब्द प्रेरित योहानाने वापरलेला आहे. तुम्ही जर बायबल नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येणार. त्याला चिन्ह काय म्हटलंय मी थोड्याच वेळात सांगणार आहे तुम्हाला. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदाची कमतरता असते, आनंदाचा खडखडाट असतो, आनंद निघून गेलेला असतो, सुकून गेलेला असतो, प्रभू येशू ख्रिस्त काय करतो माहितीये? आनंदाची भरपुरी घेऊन येतो. ते गाणं आहे ना, आनंद की भरपुरी है. प्रभू आनंदाची भरपुरी घेऊन येतो, आनंदाची विपुलता घेऊन येतो प्रियांनो. ते दगडी रांजण डोळ्यापुढे आणा, 6 दगडी रांजण, खडखडाट आहे. त्या लोकांनी ते जितकं खरवडून त्यांना तो द्राक्षारस काढून घेता येईल तेवढा तो काढून घेतलाय असेल. जसं सुंदर मटणाची करी असेल आणि शेवटचा रस्सा राहिलेला असेल, तर ज्याला करी खूप आवडते ना, तो
तो काय करतो, त्या पळीने निघत नसलं ना तर मग चमच्याने काढायला बघतो, छोटा चमच्याने काढायला बघतो. एक स्पून सुद्धा वाया जाता कामा नये. मला कधी कधी असं वाटतं की त्या काढणाऱ्यांनी तशा प्रकारे तो द्राक्षरस काढलेला असणार. रिकाम दगडी रांजण, आनंद आटलेल्या जीवनाचं चित्र, आनंद सुकून गेलेल्या जीवनाचं चित्र. पण त्यांच्याकडे एक पॉवरफुल व्यक्ती होता. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आनंदाचा पुरवठा झाला. हं? आनंदाचा पुरवठा झाला. आता हा काना गावातला जो द्राक्षारस आहे प्रियानो, तो फक्त लग्नातील आनंदासाठी नव्हता. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, तो फक्त चमत्कार नाही, ते चिन्ह आहे. आणि ते चिन्ह म्हणजे काय? देवाचा जो मानव जातीला दिलेला संदेश आहे. आणि ते चिन्ह का म्हटलेलं आहे? कारण चिन्ह काय करतं? निर्देश करतं, दाखवतं बोट. तिकडे बघा, तिकडे बघा असं बोल. सिग्नल असलं ना की राईट लेफ्ट, सिग्नलवर दिलेलं असतं ना, ग्रीन असेल रेड असेल, पण दिशा पण दिलेली असते. सिग्नल जे असतात ना ते बोट दाखवतात, निर्देश करतात. आणि देव या चमत्काराच्या द्वारे चिन्ह म्हणून निर्देश करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त द्राक्षारस निर्माण केला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठा संदेश दिला. काय संदेश दिला? गौरवी संदेश दिला की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आनंद शोधता ती गोष्ट संपू शकते किंवा ती संपून जाते, पण माझ्यामध्ये असलेला आनंद कधीच संपत नाही. हा ख्रिस्ताचा आनंद आहे. म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे, म्हणून आम्हाला त्याचं गौरव करायचंय. तो आनंद, ख्रिस्ताचा आनंद म्हणजे ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये असल्यामुळे आलेला आनंद उपळत्या झऱ्यासारखा आहे प्रियांनो. तो सार्वकालिक आनंद आहे. जगाचा आनंद संपून जातो, परंतु जो आनंद ख्रिस्त देतो तो आनंदाचा झरा असल्यामुळे, तो आनंदाचा स्रोत असल्यामुळे, आनंदाचा उगम असल्यामुळे तो आनंद संपत नाही प्रियांनो. तो गौरवी आनंद आहे. तो गौरवी आनंद ज्याच्याकडे आनंदाची साधनं संपली होती त्यांच्याकडे हा आनंदाचा उगम आला, प्रभू येशू ख्रिस्त. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या रिक्त जीवनामध्ये त्याने भरपुरी आणली, विपुलता आणली. आता प्रभू येशू ख्रिस्त फक्त जीवनातला आनंद वाढवायला आला नाही, लक्षात घ्या. हा एक मोठा गैरसमज आहे. आमच्या जीवनात ऑलरेडी आनंद आहे, अजून त्याच्यामध्ये ऍड करायला आलाय. तसं नाहीये. माणसाच्या जीवनामध्ये आनंदच नाहीये, आनंदच नाहीये. आणि मूळ परिस्थिती अशी आहे प्रियानो, आनंद असेल कसा? कारण मनुष्य मेलेला आहे. तर मेलेल्या माणसाला आधी जिवंत करायला पाहिजे, आणि जिवंत झाल्याशिवाय तो आनंद कसा करणार? प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक तारण, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी तारणाचा अनुभव असणं हे फार गरजेचं आहे प्रियानो. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, सर्रासपणे सर्रासपणे सगळीकडे, सगळ्या डिनॉमिनेशन्स मध्ये, मग सीएनआय असो, मेथॉडिस्ट असो, नॅझरीन असो, एसपीजी असो, वेगवेगळे डिनॉमिनेशन्स आहेत प्रियानो, साल्वेशन आर्मी असो, सगळ्या डिनॉमिनेशन्स मध्ये पाळक लोक म्हणा, बिशप लोक म्हणा, अँकर लोक म्हणा, जे पण असेल ना, सतत आणि सतत लोकांना हे सांगत राहतात की आपण ख्रिस्ती आहोत, आपण ख्रिस्ती समाजाचे आहोत, आपण देवाचे लोक आहोत, आणि आता आपण स्वर्गात जाणार आहोत, आणि आपल्याला आता काही न्यायाची भीती नाहीये, आणि आपलं तारण झालेलं आहे, आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळा समाज गाफील राहून जातो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी अनेक पालकांशी बोलताना त्यांना हे सांगितलंय आणि बजावून सांगितलंय, अनेक बिशप लोकांना पण बजावून सांगितलं, तुम्ही असं तुमच्या कॉन्ग्रिगेशनला, तुमच्या समुदायाला भ्रमात ठेवू नका. कारण देवाचं वचन तसं सांगत नाही. देवाचं वचन हे सांगत नाही की तुम्ही ख्रिस्ती समाजामध्ये जन्मला म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे बनता. नाही, ख्रिस्ती समाजामध्ये जन्मल्यामुळे तुम्ही ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ताला तुमच्या अंतःकरणात तुम्ही घ्यायला पाहिजे, त्याला तारणार म्हणून स्वीकारायला पाहिजे, त्याला बोलवायला पाहिजे. मी तुमच्या दारामध्ये आलो आणि दार ठोकतोय आणि तुम्ही दारच उघडत नाहीये, मी येऊ शकेन का? येऊ शकणार नाही. प्रियांनो,
प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या दाराशी ठोकतो. हे सत्य प्रत्येकासाठी आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही हे आपल्यासाठी नाहीये, हे दुसऱ्या लोकांसाठी आहे. अधर्मी विधर्मी लोकांसाठी आहे. तसं नाहीये प्रियानो, प्रत्येकासाठी आहे. तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या हृदयात घेतलंय का? तुम्ही दार उघडलंय का? आणि तो अनुभव आहे का? हो, मी पश्चाताप केला, मी प्रभूसाठी दार उघडलं. मला माहिती नव्हतं, माझ्या जीवनात नुसता अंधार होता, अनिती होती, स्वैराचार होता, अनागोंदी होती, अनाचार होता, अनितीचं थैमान होतं, अनितीचा अंधार होता. आणि मी त्या जीवनाच्या प्रभूला माझ्या हृदयामध्ये घेण्यासाठी माझ्या हृदयाचं दार उघडलं. आणि तेव्हा हा प्रभू माझ्या जीवनामध्ये आला आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाचा स्रोत आला. मी पश्चाताप केला, मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं. तुम्ही समर्पण केल्यामुळे ख्रिस्ती बनत नाही, तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यामुळे ख्रिस्ती बनत नाही, तुमचं दृढीकरण झाल्यामुळे तुम्ही ख्रिस्ती बनत नाही. लक्षात घ्या, अगदी डोक्यामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. या कुठल्याही गोष्टी केल्यामुळे तुम्ही ख्रिस्ती बनत नाही. ख्रिस्ती तुम्ही तेव्हा बनता जेव्हा तुम्ही ख्रिस्तासाठी आपलं हृदय उघडता आणि प्रभूला म्हणता, प्रभू माझ पाप्यावर दया कर, माझ पाप्याची क्षमा कर. मी तुला माझा तारणारा, माझा प्रभू, माझा मालक, माझा धनी, माझा स्वामी म्हणून स्वीकारत आहे. हा अनुभव आहे का? तो जीवनाचा पालट करणारा, जीवन परिवर्तन करणारा, जीवनाला कलाटणी देणारा समय आहे किंवा क्षण आहे प्रियानो. त्याचा अनुभव तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला माहितीये? योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो 21 आणि 22 वचनामध्ये. तो म्हणतो की स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचं दुःख होतं, कारण तिची प्रसूतीची घटका जवळ आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त 22व्या वचनात असं म्हणतो, आता तुम्हाला दुःख झालंय, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. मी तुम्हाला पुन्हा भेटेन. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानाविषयी बोलत आहे आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल. आणि तो आनंद जो आहे, ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्त हृदयात आल्याचा आनंद कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणी काढून घेऊ शकत नाही प्रियानो. कारण तो आनंद कुठून आलाय? तो वधस्तंभावरून आलाय. लक्षात घ्या, तो वधस्तंभावरून आलाय. प्रियानो, देवाने जेव्हा आदामाला गाढ झोप दिली, देवाने त्याच्यासाठी हवा बनवली, तेव्हा देवाने काय केलं? 2 मोठ्या गोष्टी केल्या. बरेच लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. देवाने 2 मोठ्या गोष्टी केल्या. नंबर 1, देवाने गाढ झोप दिली. ती गाढ निद्रा मरणाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट देवाने केली ती म्हणजे त्याची फासळी काढली, एक फासळी काढली. आता एक फासळी काढली ते म्हटलेलं नाहीये डावी काढली की उजवी काढली. लक्षात घ्या, कारण बरेच लोक, पाळक लोक पण, एका मॅरेज मध्ये मी एका पाळकाला त्यांचा संदेश झाल्यानंतर करेक्ट केलं होतं. म्हटलं, पाळक साहेब, तुम्ही जे आता शिकवलत ना लग्नाच्या भाषणामध्ये ते चुकीचं बोललात. त्यांनी म्हटलं डावी फासळी काढली. मी म्हटलं बायबलमध्ये तसं लिहिलेलं नाहीये. डावी फासळी काढली, एक फासळी काढली, एक फासळी. प्रभूने, परमेश्वराने गाढ झोप आणली, ते मरणाचं चित्र आहे, आणि फासळी काढली. इमॅजिन करा, फासळी काढणं. एक फासळी जर तुमची फ्रॅक्चर झाली ऍक्सिडेंट मध्ये तर काय वेदना होतील बरं? फासळी काढली म्हणजे अतिशय वेदना आहेत प्रियांनो. पण आदाम ऑलरेडी गाढ झोपलेला होता, पण त्याच्यातून देवाने 2 संदेश दिले. 2 संदेश. नंबर 1 संदेश असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणातून मंडळी स्थापन झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या बलिदानामुळे स्वर्गासाठी प्रजा निर्माण होते.
आणि ती प्रजा निर्माण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या छातीमध्ये भाला भोसकण्यात आला. आणि जेव्हा भाला भोसकला तेव्हा त्याच्या कुशीतून पाणी आणि रक्त वाहिलं. लक्षात घ्या, पाणी आणि रक्त वाहिल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आहे हे सिद्ध होतं. यानं दोन फार मोठ्या गोष्टी आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वेदना सहन केल्या आणि तो मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि जो कोणी त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये तो प्रवेश करतो आणि स्वर्गाचा आनंद, देवाचा आनंद, पित्याचा आनंद, पुत्राचा आनंद, पवित्र आत्म्याचा आनंद त्या व्यक्तीमध्ये उकळायला लागतो. म्हणून देवदूत गब्रिएल देवदूत मरियेला म्हणतो, आनंद कर. तो आनंदाचा स्रोत आला आहे. तो आलाय का तुमच्या हृदयात? तो आलाय का? विचार करा प्रियानो, त्याला तुम्ही घेतलंय का? की चर्चमध्ये नाव नोंदणी झाली, तुम्ही दशमांश देता, तुम्ही जे काही महिन्याचं जे काही तुमची वर्गणी असेल ती देता आणि तुम्ही या भ्रमात आहात की माझं नाव चर्चच्या पटलावर आहे म्हणजे मी झालं तारण पावलेलं, मी जाणार स्वर्गात. प्रियानो, भ्रमात राहू नका. ख्रिस्ताला तुम्हाला वैयक्तिकरित्या आपल्या हृदयात घ्यावं लागणार आणि ते घेतलं तरच तो तुमच्या हृदयात येणार आणि त्याचा आनंद तुम्हाला देणार. हा आनंद तुम्ही अनुभवा प्रियांनो. ते तुम्ही आजही करू शकता, आत्ता करू शकता, आज करू शकता. आणि ती संधी देवाने तुम्हाला दिली आहे म्हणून ही सभा प्रभूने तुमच्यासाठी अरेंज केलेली आहे. देवा त्या आनंदाचा तुम्हा सर्वांना विपुल रीतीने अनुभव देव आणि परमेश्वर त्या आनंदामध्ये तुम्हाला वाढवत नेव आणि त्या आनंदाचा आस्वाद घेत येणारं जीवन तुम्हाला जगण्यास सहाय्य आणि मदत करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सलाम सर्वांना. थँक्यू पास्टर. सुंदर अशा वचनाबद्दल देवाला धन्यवाद असतो. परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या संपूर्ण मिनिस्ट्रीला खूप खूप आशीर्वाद करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. तर प्रियानो, आता वेळ आहे देवाच्या सेवकांसाठी प्रार्थना करण्याची. तर आपल्यामध्ये ब्रदर रोहन कांबळे, तर त्यांना मी विनंती करेन त्यांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या सर्व सेवेसाठी आणि मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करावी. थँक्यू ब्रदर.